तर संभाजीनगरची जागा ही भाजपला मिळावी अशी अपेक्षा भागवत कराडांनी व्यक्त केली आहे। जागा कोणालाही मिळाली तरी आम्ही उमेदवाराला निवडून देणार। जलील आणि खैरेंनी कोणतेही विकास कामं केलेली नाहीत, त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपच विकासाची कामं करू शकतं। संभाजीनगरमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचा आहे असं भागवत कराडांनी म्हटलंय। पक्षाकडून उमेदवार ठरवण्यासाठी वेळ जातोय, तुम्ही स्वतः इच्छुक आहात, वरिष्ठांशी तुमची चर्चा सुरू आहे, काय परिस्थिती आहे? छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा महायुतीमध्ये अजून कुठल्याही पक्षाला सुटलेली नाही आणि त्यासाठी वरिष्ठ नेते निर्णय घेतील। निर्णय काही हो, आम्ही महायुतीचा लोकसभेचा खासदार निवडून आणणार। आम्ही म्हणतोय की आम्हाला भाजपला जागा मिळावी, अर्थात मी म्हणतोय मला मिळावी, पण समजा नाही मिळाली तरी सुद्धा आमचा प्रयत्न असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा खासदार लोकसभेचा झाला पाहिजे। तुमचे जे स्पर्धक उमेदवार आहेत, महायुतीच्या स्पर्धेतले उमेदवार, त्यामध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आहेत आणि एमआयएम कडून इम्तियाज जलील आहेत। इम्तियाज जलील यांची उमेदवारी अधिकृतरित्या घोषित केलेली आहे असदुद्दीन ओवैसी यांनी, आणि चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी अंतिम मानली जाते। एकंदरीत त्यांचं काम पाहता चंद्रकांत खैरे 20 वर्ष होते आणि इम्तियाज जलील 5 वर्ष होते। त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं भरीव किंवा ठोस काम केलेलं नाही आणि संभाजीनगर हे मध्यवर्ती शहर आहे। लोकांना अपेक्षा आहे की इथं चांगलं कामं झाली पाहिजे आणि ही चांगली कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतील ही सर्वांनाच अपेक्षा आहे। नरेंद्र मोदीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की 56 इंच का सीना नाही, बिलकुल खोखला आदमी आहे। काय उत्तर आहे तुमचं? राहुल गांधींना आपण सर्वच देशातले 140 कोटी जनता त्यांना ओळखते, त्यांची काय लेवल ही माहीत आहे आणि ते काय बोलतात हे त्यांना तरी समजतं का? उलट मी तर असं म्हणेन की माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये 10 वर्ष काम केलं ते काँग्रेसने 60 वर्ष करू शकलं नाही, म्हणून त्यांना कुठलाही अधिकार नाही राहुल गांधीला माननीय प्रधानमंत्री यांना बोलायचा। कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।